भारतीय घटना हे वकिलांचं नंदनवन आहे अशी टीका कोणी केली? भारतीय घटना वकिलांचं नंदनवन अशी टीका कोणी केली? के.टी. शाह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आयव्हर जेनिंग्स आणि महात्मा गांधी. आता भारतीय घटना वकिलांचं नंदनवन म्हटलं तर आयव्हर जेनिंग यांचं नाव लक्षात ठेवा, महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कलम 33 अंतर्गत सैन्य दल किंवा पोलीस दल यांच्यावर निर्बंध आणणारा कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे भारतीय राज्यघटनेतलं कलम 33 याच्या अंतर्गत सैन्य दल आणि पोलीस दल यांच्यावर निर्बंध आणणारा कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे असं म्हटले. केवळ संसद, केवळ राज्य विधिमंडळ, संसद आणि राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती. लक्षात ठेवा, कलम 33 म्हणतोय आपण आणि सैन्य दल आणि पोलीस दल यांच्यावर निर्बंध आणणारा कायदा करण्याचा अधिकार हा केवळ कुणाला आहे? संसदेला आहे, केवळ संसदेला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमावर आधारित आहेत? राज्य एका विशिष्ट धर्माला आश्रय देऊ शकत नाही, पण राज्य सर्व धर्माच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकतं. आता याच्यामध्ये तुम्हाला कलम 25, 26, 27, 28 दिले. 27 मध्ये काय म्हटलंय की सद्विवेक बुद्धीनं वागण्याचं म्हणजे धर्माचं पालन करणं, आचरण करणं किंवा त्याचं प्रसार करण्याचं स्वातंत्र्य 25 मध्ये सांगितले. याचा अर्थ आश्रय राज्य एका धर्माला तो घटक येणार आहे का? येणार नाही. कलम 26 म्हणजे धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार सांगितलाय. म्हणजे धार्मिक व्यवहार व्यवस्थापन स्वातंत्र्य, धार्मिक व्यवहार व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे कशामध्ये सांगितले? 26. याचा अर्थ हा सुद्धा इथे येणार नाही. कलम 27 मध्ये काय म्हटले की कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीनं कर देण्यापासून मुक्ती. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 उत्तर येऊ शकते. 28 मध्ये म्हणतो की काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण उपासना याच्यासाठी मुक्ती. याचा अर्थ कलम 27 या ठिकाणी तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण असे शीर्षक पुढीलपैकी कोणत्या कलमाचे? अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण असं शीर्षक कोणत्या कलमाचं आहे? 27, 29, 30. कारण 29 मध्ये काय म्हणतो? अल्पसंख्याकांची भाषा, लिपी व संस्कृती यांचे संरक्षण. याचा अर्थ कलम 29 हे तुमचं करेक्ट असणार आहे. कलम 30 काय येणार नाही, कारण कलम 30 मध्ये काय सांगितलंय? शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क हा कलम 30 मध्ये सांगितले. म्हणून 30 येणार आहे का? नाही. म्हणून कलम 29 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, घटनासभेत एकूण किती महिला सदस्य होत्या? घटनासभेमध्ये एकूण किती महिला सदस्य होत्या? तर लक्षात ठेवा, एकूण 15 होत्या. ओके, 15 घटनासभेत. पहिली बैठक घटनासभेची जेव्हा झाली, या पहिल्या बैठकीला केवळ 9 महिला सदस्य हजर होत्या. 9 महिला सदस्य. मग 15 सदस्य कोणत्या होत्या त्या कशा लक्षात घ्यायच्या? तर या 15 सदस्यांची यादी मी या ठिकाणी दिली. पहिले 2 म्हणजे 2 नावं वेगळी काढायची. 2 नावं म्हणजे कोणती? सुचेता कृपलानी हे पहिलं नाव आणि दुसरं सरोजिनी नायडू, हे दोन्ही वेगळं ठेवायचं. हे दोन्ही महिलांचे. त्यानंतर महत्वाच्या नावामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर 2 चौधरी आहेत. 2 चौधरी म्हणजे कोणत्या? कमला चौधरी या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला मालती चौधरी दिसत आहेत. कमला चौधरी, मालती चौधरी वेगळ्या काढायच्या. नंतर 2 रे आहेत. रे म्हणजे लीला रे, रेणुका रे, ह्या 2 रे वेगळ्या करायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला विजयलक्ष्मी पंडित म्हणजे पंडित नेहरू यांच्या भगिनी, त्यांचं नाव वेगळं करू शकता. 2 नावं महत्वाची, दुर्गाबाई देशमुख आणि दुसरं नाव येतं हंसा मेहता. दुर्गाबाई देशमुख कोणत्या प्रांतातून आल्या होत्या? मद्रास. ओके, दुर्गाबाई देशमुख म्हणजे आपले जे सी.डी. देशमुख आहेत, सी.डी. देशमुख यांच्या पत्नी, सी.डी. देशमुख यांच्या पत्नी होत्या, हे लक्षात घ्या. पण त्या कोणत्या प्रांतातून संविधान सभेमध्ये आल्या होत्या? मद्रास प्रांतातून. हंसा मेहता मुंबई प्रांतातून म्हणजे महाराष्ट्रातून गेलेला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या दोन्हींची नावं वेगळी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता राहिलं मुस्लिम प्रतिनिधी बेगम रसूल, ते नाव वेगळं आहे. त्यानंतर पौर्णिमा बॅनर्जी वेगळं आहे. दक्ष यांनी वेल्ल्याप्युदन आणि अन्ना मस्करीन की ह्या 2 नावं. आणि राजकुमारी अमृता कौर की ज्या पहिल्या मंत्री राहिल्या होत्या, आरोग्य मंत्री, त्याच्यामुळे तो. तर संविधान सभेत एकूण 15 महिला लक्षात ठेवताना ही यादी लक्षात घ्या. आयोगानं वेळोवेळी याच्यावर प्रश्न विचारलेत. काही महिलांची नावं दिली जातात आणि त्यातले कोणते नाही ते ओळखा, कोणते आहे ते ओळखा, असे प्रकारचे प्रश्न या घटकावर आतापर्यंत विचारून झालेले आहेत. आय होप हा घटक लक्षात आला असेल. 15 महिला सदस्यांचा सहभाग होता.
पुढचा प्रश्न आहे, घटनासभेने भारताची पहिली अंतरिम संसद म्हणून केव्हापर्यंत कार्य केलं? कधीपर्यंत म्हणजे जोपर्यंत ते 17 एप्रिल 1952 पर्यंत कार्य केले. 17 एप्रिल 1952 लक्षात ठेवा. कारण पहिली अंतरिम संसद ही द्विगरी होती का? नाही. कारण तुम्हाला जर असं विचारलं, राज्यसभा पहिल्यांदा कोणत्या दिवशी गठीत झाली? राज्यसभा पहिल्यांदा 13 मे 1952 ला गठीत झाली. हे लक्षात घ्या. ओके. पुढचा प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे भारताची राज्यघटना स्वीकृत झाली त्या दिवशी एकूण किती सदस्य उपस्थित होते? म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना जेव्हा स्वीकृत झाली तेव्हा किती सदस्य उपस्थित होते? 284, 88, 99 की 211? करेक्ट आन्सर येतं तिथं 284. म्हणजे अनुपस्थित सदस्य किती होते? 15 होते. अब्सेंट सदस्य किती होते? 15. टोटल 299 होते ना, त्याच्यामुळे 15 अब्सेंट होते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे घटनासभेचा एक सदस्य साधारणपणे किती लोकांचे प्रतिनिधित्व करत होता? 1 मिलियन, 2 मिलियन, 5 मिलियन का 10 मिलियन? 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आहे. 10 लाख लोकसंख्येमागे सर्वसाधारणपणे एक सदस्य, म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत घटनासभेने अनुक्रमे कधी संमत केलं? राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत घटनासभेनं अनुक्रमे कधी संमत केलं? 24 जानेवारी. आता दोन्ही लक्षात घ्या. आता सिंपलचा घटक आहे की नाही. आता राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे कधी घटनासभेनं अनुक्रमे संमत केलं असं तुम्हाला विचारले. तुम्हाला इथं बघताना घटक बघा, 22 जुलै 1947 आणि 24 जानेवारी 1950. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज आहे. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज म्हणजे 22 जुलै इथं आहे, ह्या ठिकाणी 22 जुलै नाही, म्हणजे दोन ऑप्शन इलिमिनेट झाले, हा आणि हा. परंतु राष्ट्रगीतला 24 जानेवारी 1950 पाहिजे. 24 जानेवारी 1950. या ठिकाणी 22 जुलै 1947 बरोबर आहे, पण इथे 24 जानेवारी आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा. राष्ट्रध्वज कधी स्वीकृत केला? 22 जुलै 1947 ला. आणि राष्ट्रगीत केव्हा संमत केलं? तर ते 24 जानेवारी 1950. आय होप हा घटक आता लक्षात आला असेल. इथं 26 जानेवारी दिले, 24 दिले का? म्हणून हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 सुद्धा. पुढचा प्रश्न आहे, घटना समितीमध्ये फक्त एका समुदायाचे प्रतिनिधित्व होते असं कोण म्हणाल? आता घटना समितीमध्ये फक्त एका समुदायाचे प्रतिनिधित्व विन्स्टन चर्चिल यांनी म्हटले. ठीक आहे. घटना समिती म्हणजे हिंदूंची सभा. घटना समिती म्हणजे काय आहे? ही हिंदूंची सभा आहे असं कोण म्हणालं? तर विस्काउंट सायमन यांनी असं म्हटलं. विस्काउंट सायमन यांनी काय म्हटलं? घटना समिती म्हणजे हिंदूंची सभा. घटना समिती म्हणजे काँग्रेस. घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत. काँग्रेस म्हणजेच भारत असं कोण म्हणालं? ग्रॅनविल ऑस्टिन. घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं कोण म्हणाल? म्हणजे घटना समितीबाबत 3 विधान आहेत, 3 लोकांनी केलेली, फक्त लक्षात घ्यायची. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलं? घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत असं त्यांनी म्हटलं. विस्काउंट सायमन यांनी काय म्हटलं? घटना समिती म्हणजे हिंदूंची सभा. आणि विन्स्टन चर्चिल यांनी म्हटलं घटना समितीमध्ये फक्त एका समुदायाचं प्रतिनिधित्व होतं. हा घटक इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी घटना समितीमधील कोणत्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल नव्हते? आता सरदार वल्लभभाई पटेल संघाचे नेहरू, प्रांताचे पटेल, हे लक्षात घ्यायचं. संघाचे नेहरू, प्रांताचे पटेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं विचारलं जातं ना या घटकावर, म्हणजे आता प्रांतिक राज्यघटना म्हणजे पटेल होते. ठीक आहे. ह्याच्यासाठी मूलभूत हक्क उपसंपेक समिती होते. संस्थाने वाटाघाटी समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. संस्थाने वाटाघाटा समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. या ठिकाणी सरदार पटेल नव्हते. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड कधी झाली? 22 जानेवारी 47, 22 जुलै 47, 24 जानेवारी 50 का 22 मे 1949? 24 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचा अंतिम मसुदा केव्हा जाहीर केला? आता मसुदा समितीची स्थापना कधी? 29 ऑगस्ट 1947. तुम्हाला विचारले अंतिम मसुदा, याचा अर्थ पहिला ऑप्शन येणार आहे का? नाही. अंतिम मसुदा त्यांनी 4 नोव्हेंबर 1948 ला जाहीर केलेला होता. कारण पहिला मसुदा आलता फेब्रुवारी 48 ला, दुसरा आलता ऑक्टोबरला. लक्षात आहे. म्हणजे 4 नोव्हेंबर 1948 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचा अंतिम मसुदा जाहीर केला. भारताचे संघराज्य हे पूर्णपणे संघराज्य नाही,
आणि पूर्णपणे एकात्म राज्यही नाही, परंतु या दोन्हींचा संगम असलेले आहे असं वर्णन कोणी केलं? आता मॉरिस जोन यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन केलं होतं वाटाघाटीचे संघराज्य. याचा अर्थ पहिलं ऑप्शन येणार आहे का? नाही. भारतीय संघराज्य हे वाटाघाटीचे संघराज्य आहे असं कोण म्हणालं? मॉरिस जोन्स. म्हणजे येणार आहे का? नाही. के व्ही राव यांनी म्हटलं होतं केंद्रीकरण असणारे संघराज्य. भारतीय संघराज्य हे काय आहे? केंद्रीकरण असणारे संघराज्य. म्हणजे इथं दोन्हींचा संगम आहे का? नाही. याचा अर्थ येणार नाही. ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी काय म्हटलं? भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे. हे काय आहे? सहकारी संघराज्य आहे असं ग्रॅनव्हिल ऑस्टिन म्हणाले. याचा अर्थ हे सुद्धा येणार नाही. म्हणजे काय झालं? दुर्गादास बसू हे उत्तर झालं, कारण 3 पर्याय येत नाहीत, म्हणजे चौथा डेफिनेटली असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून योग्य विधान ओळखा असं म्हटलंय. कलम 25 ने व्यक्तिगत धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे आणि कलम 26 ने सामूहिक धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली. आता कलम 25 काय म्हणतो की आपण सद्विवेक बुद्धीनं धर्माचं आचरण करणं, पालन करणं आणि प्रचार व करण्याचा स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे हा हक्क कसा असणार आहे? व्यक्तिगत आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. बरोबर. आता हा कलम 25चा हक्क भारतीय नागरिकांना असणार आहे का? भारतीय नागरिकांना डेफिनेटली. आता भारतीय नागरिकांना तर असणारच आहे. मग प्रश्न असा आहे, परकीय नागरिकांना असेल का कलम 25चा हक्क? उत्तर काय असणार आहे? परकीय नागरिकांना. कारण परकीय नागरिकांना, फक्त भारतीय नागरिक, त्या ठिकाणी परकीयांना नसतं. असं आर्टिकल कोणते? असं आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 हे एकूण 5 आर्टिकल आहेत की ह्या आर्टिकलमध्ये फक्त भारतीय नागरिकांना हक्क आहे, परदेशांना नाही. हे इथं लक्षात घ्या. आता कलम 26 काय म्हणतो? धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन करणं. धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे हे काय? धार्मिक व्यवहारांचं स्वातंत्र्य म्हणजे सामूहिक. याचा अर्थ हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं काय असणार आहे तुमची? बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कलम 43A औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे कलम कोणत्या घटना दुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आला आहे? कलम 43A औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग कोणत्या घटना दुरुस्तीनं आलं? लक्षात ठेवा, हे 42व्या घटना दुरुस्तीनं आले. 42वी घटना दुरुस्ती 1976. जर तुम्हाला असं विचारलं कलम 43B सहकारी संस्थांना चालना देणं हे कोणत्या घटना दुरुस्तीनं ऍड केलं? सहकारी संस्थांना चालना देणं कोणत्या घटना दुरुस्तीनं ऍड केलं? मग तुमचं उत्तर असणार आहे 97वी घटना दुरुस्ती 2011. या घटना दुरुस्तीनं 43B म्हणजे सहकारी संस्थांना चालना देणं हे ऍड केलं. आता लक्षात आहे 43A विचारलं तर काय लक्षात ठेवायचं? 43B विचारलं तर 43A म्हणजे 42वी घटना दुरुस्ती आणि 43B म्हणजे तुमचं 97वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सरनामा असलेली जगातली पहिली राज्यघटना कोणती? भारतीय, ब्रिटिश, अमेरिकेची, कॅनडाची. लक्षात ठेवा, अमेरिकेची राज्यघटना. सरनामा असलेली जगातली पहिली राज्यघटना म्हणजे अमेरिकेची राज्यघटना. खालील विधानातून योग्य विधान ओळखा. 36वी घटना दुरुस्ती 1975 अन्वये सिक्कीम भारताचे 22वे राज्य निर्माण झाले. बरोबर आहे का? डेफिनेटली 22वे राज्य झालं 36व्या घटना दुरुस्तीनं. 69वी घटना दुरुस्ती 1993 नुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नामकरण दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असं करण्यात आलं. आता 36वी घटना दुरुस्ती 1975ची बरोबर आहे, सिक्कीम भारताचं 22वे राज्य. परंतु 69वी घटना दुरुस्ती 1993ची आहे का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं? 1991 पाहिजे होतं. 69वी घटना दुरुस्ती कधीची? 1951. आणि याच्यानुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचं नामकरण काय केलं? दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असं करण्यात आलं. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली? राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. आता याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. राष्ट्रपतीवरील महाभियोग विचारलंय का? नाही. जर तुम्हाला राष्ट्रपतीवरचा महाभियोग म्हटलं असतं, राष्ट्रपतीवरील महाभियोग, मग तुमचं उत्तर काय आलं असतं? USA उत्तर आलं असतं. बरोबर, USA. परंतु राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत म्हणजे आयर्लंड देशाच्या राज्यघटनेमधून आपण ते घेतलेलं आहे. हे तुमचं इथं क्लिअर होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे घटना सभामध्ये नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टविषयक ठराव 22 जानेवारी 1947 रोजी संमत झाला. मतदानावेळी किती सदस्यांनी विरोधी मतदान केलं? 1, 2, 3 का एकही नाही? आपण काय वाचतो की उद्दिष्टांचा ठराव एकमतानं मंजूर झाला. उद्दिष्टाचा ठराव कसा झाला?
एकमतानं मंजूर करण्यात आला. एकमतानं मंजूर करण्यात आला. जर उद्दिष्टाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला तर त्या ठिकाणी कोणी विरोध केला असणार आहे का? नाही, म्हणजे एकही नाही. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्ष येतं. मग हा उद्दिष्टांचा नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव म्हटले कधी मांडला होता? तर उत्तर असणार आहे 13 डिसेंबर 1946 रोजी. लक्षात ठेवायचं. आयोग कंपीज करतो 9 डिसेंबर 11 डिसेंबर देऊन. म्हणजे पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी घटनासभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला की जो ठराव 22 जानेवारी 1947 ला संमत झाला. संमत होताना तो एकमतानं मंजूर करण्यात आला. कसा करण्यात आला? एकमतानं मंजूर करण्यात आला. म्हणजे तुमचा इथं घटक काय असणार आहे? विरोध कुणी केला? विरोधी मतदान एकही नाही. हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आय होप हा घटक तुम्हाला समजत असेल. महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डावा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करायचं. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप मिळेल किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. कारण या ॲपवर किंवा या ठिकाणी आपण बराचसा घटक, बरेचसे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. जसं की आधुनिक भारताचा इतिहास कोर्स आहे. चालू घडामोडीचे 2 भाग आहेत. जवळपास 700 प्रश्नांचं अनालिसिस आपण यामधून केले. 2021 वर्षातलं म्हणजे 2022 मध्ये जे एक्झाम होतात त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. गट क साठी असणारी टेस्ट सिरीज आपण ऑलरेडी या ॲपवर सुरू केलेली आहे. ॲपच्या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे घटक बघायला मिळतील. तसंच भारतीय अर्थव्यवस्था नावाचा कोर्स लॉन्च झालाय. कंबाईन गट ब पूर्वसाठी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. आणि भारतीय राज्यघटना हा कोर्स सुद्धा लॉन्च झालाय. बराचसा घटक कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲपवर बघायला मिळतो. तर तुम्हाला काय करायचं आहे? गुगल प्ले स्टोअरवर जावा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावाने ॲप आहे ते डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिसते त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकता, ॲप जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा फायदा होतो. याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत PDF मध्ये आणि त्या व्हिडिओ लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येतं आणि त्या नोट्सची PDF प्रिंट आउट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते आणि प्रत्येक घटकाचं अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू.